काळ हा अदृश्य आणि अथांग आहे. त्याची गती कधी थांबली नाही आणि थांबणार नाही. या काळाच्या पोटात भविष्य दडलेलं असतं, जे सामान्य डोळ्यांना सहसा दिसत नाही. पण कधीकधी या पृथ्वीवर असे संत अवतीर्ण होतात, ज्यांची दिव्य दृष्टी काळाच्याही पलीकडची असते. त्यांची वाणी म्हणजे साक्षात ईश्वरी संकेत, येणाऱ्या संकटांचा इशारा आणि त्यातून मार्ग काढण्याची स्पष्ट दिशा. आज आपण अशाच एका महान संताच्या, संत बाळूमामांच्या भाकणुकीचा गूढ अर्थ समजून घेणार आहोत. हा 2026 ते 27 आणि त्यानंतरच्या काळासाठी दिलेला एक गंभीर आणि अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे. हा इशारा का महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला काय शिकवतो हे समजून घेऊया. भगवद्गीतेतील हे वचन सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजेच जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, तेव्हा ईश्वरी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात अवतीर्ण होते, साधूंचे रक्षण करते आणि अधर्मींचा नाश करून धर्म पुन्हा स्थापित करते. संत बाळूमामा याच परंपरेतील एक तेजस्वी तारा होते. ते केवळ एक संत नव्हते, तर ईश्वरी चेतनेचे प्रत्यक्ष रूप होते. त्यांची भाकणूक ही ज्योतिषाच्या गणितावर आधारित नव्हती, तर त्यांच्या निव्य दृष्टी आणि परमेश्वरी अनुभूतीतून ती प्रकट झाली होती. ही केवळ भीती दाखवणे नव्हे, तर आपल्याला येणाऱ्या आव्हानांसाठी सावध करणे, तयार करणे आहे. बाळूमामांनी काळाच्या पडद्याआड दडलेले सत्य उलगडताना सांगितले आहे की जगात पाप डोंगरा एवढं वाढलं आहे आणि पुण्य फक्त दोरी एवढं उरलं आहे. हे का? कारण नैतिक मूल्यांची, सत्याची आणि धर्मनिष्ठेची घसरण होईल. लोक स्वार्थापोटी काहीही करतील. खोटेपणा, फसवणूक आणि अनाचार बोकाळेल. चांगलं कमी होईल आणि वाईट गोष्टींना जास्त महत्त्व मिळेल. हे केवळ बाह्यस्थिती नाही, तर माणसाच्या मनातील अंधार आहे, ज्यामुळे एकमेकांवरील विश्वास कमी होईल आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. कलियुगाचे हेच स्वरूप आहे. पण यातून बाहेर कसे पडायचे? आपले अंतर्मन शुद्ध ठेवून, सत्याचा मार्ग न सोडता, प्रत्येक कर्मात नीतिमत्ता कशी जपायचे हे शिकणे महत्त्वाचे आहे. बाळूमामा सांगतात, भाऊभावात प्रेम उरणार नाही, नात्यांमधील विश्वास तुटेल. हे का घडेल? कारण कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर कलह वाढतील, राजकारणात अस्थिरता येईल, नेते स्वार्थासाठी पक्ष बदलतील आणि सत्तेसाठी भांडणे वाढतील. भ्रष्टाचार एवढा वाढेल की प्रामाणिक माणसाला न्याय मिळणं कठीण होईल. जाती धर्माच्या नावावर दंगली होतील, सीमावाद उफाळून येईल आणि निर्दोष लोक बळी पडतील. लोकांच्या मनात सुरक्षिततेचा अभाव जाणवेल. हा अराजकतेचा काळ असेल. यातून कसे वाचायचे? आपापसातील संवाद वाढवा, एकमेकांबद्दल सहानुभूती ठेवा आणि प्रामाणिकपणाने संबंध जपा. कुटुंबात आणि समाजात प्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवा. बाळूमामांनी निसर्गाच्या बदलांचाही इशारा दिला आहे. पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी अतिवृष्टी तर कधी भयंकर दुष्काळ पडेल. ही का? कारण ऋतूंचा क्रम बदलून जाईल. उन्हाळ्यात पाऊस तर पावसाळ्यात ऊन पडतील. निसर्गाचा तोल बिघडेल. भूकंप, महापूर, वादळे यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होईल. पाणी आणि जमीन दोन्ही संकटे निर्माण करतील. हे केवळ हवामानाचे बदल नाहीत, तर मानवाने निसर्गाशी केलेल्या विटंबनेचे, पर्यावरणाच्या शोषणाचे परिणाम आहेत. यातून कसे वाचायचे? निसर्गाचा आदर करा, झाडे लावा, पाण्याची बचत करा, पर्यावरणाची काळजी घ्या. पंचमहाभूतांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा, कारण तेच तुमच्या जीवनाचेही संतुलन राखतात. बाळूमामांनी सांगितले की पिकांची स्थिती बदलत राहील. धान्य कधी भरपूर तर कधी तुटवडा निर्माण होईल. हे का? कारण शेतकरी कितीही कष्ट करेल तरी त्याला निसर्गावरच अवलंबून राहावे लागेल. धान्याचे भाव स्थिर राहणार नाहीत, कधी वाढतील तर कधी कोसळतील. वैरणीचे महत्त्व वाढेल, ती सोन्यासारखी मौल्यवान ठरेल. जनावरांचे भाव गगनाला भिडतील, विशेषतः मेंढीला महत्त्व प्राप्त होईल. ही एक मोठी आर्थिक अस्थिरतेची आणि अन्न सुरक्षेच्या आव्हानाची वेळ असेल. यातून मार्ग कसा काढायचा? दूरदृष्टीने नियोजन करा. अन्न, पाणी आणि आवश्यक वस्तूंची साठवणूक करा. व्यसनांपासून दूर राहा. विशेषतः तंबाखूमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होतील, हा इशारा लक्षात ठेवा. बचत करा आणि गरजेनुसार वापर करा. बाळूमामांनी आरोग्याबद्दलही गंभीर इशारा दिला आहे. लहान वयातच शरीरावर आजारांचा भार येईल. अनेक नवीन व्याधी निर्माण होतील. हे का? कारण औषध कमी पडतील आणि उपचार निष्फळ ठरतील. अचानक मृत्यू वाढतील. चालता बोलता माणूस खाली पडेल. माणसाची बुद्धी खूप वाढेल, पण आयुष्य कमी होईल. हे केवळ शारीरिक व्याधी नाहीत,
तर मानसिक ताण, चुकीची जीवनशैली आणि दूषित पर्यावरणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या जटिल समस्या आहेत. यावर कशी उपाययोजना कराल? नैसर्गिक आणि साधे जीवन जगा, योगाभ्यास करा, सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. शरीर आणि मन संतुलित ठेवणे हाच या संकटावरचा खरा उपाय आहे. जग शांत राहणार नाही. बाळूमामा सांगतात, देशांमध्ये तणाव वाढेल, लहान कारणांवरून मोठे वाद निर्माण होतील. हे का? कारण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. थेट युद्ध कमी, पण गुप्त युद्ध सुरूच राहील. बॉम्बस्फोट, हल्ले, दहशतवाद वाढेल आणि मोठी शहरे हादरतील. जागतिक अर्थव्यवस्था हादरेल, व्यापार ठप्प होईल. बाळूमामांनी या काळाला प्रलयाचा संकेत म्हटले आहे. एक काळ असा येईल की 3 दिवस अंधार पसरलेला राहील. हा केवळ प्रतिकात्मक इशारा नाही, तर संपूर्ण जगभरातील मानवी चेतनेवर येणाऱ्या एका मोठ्या संकटाचे प्रतीक आहे. यातून कसे वाचायचे? शांतीचा संदेश पसरावा, मतभेद विसरून एकत्र या आणि सामूहिक प्रार्थनेने सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. आपल्या मनातील अंधार दूर करा. माझ्या प्रिय आत्म्यांनो, बाळूमामांनी दिलेला हा गंभीर इशारा आपल्याला निष्क्रिय बसण्यासाठी नाही, तर आत्मचिंतन करून योग्य मार्गावर चालण्यासाठी आहे. हे केवळ प्रारब्धाचा संकेत नाही, तर आपल्या पुरुषार्थाची शक्ती कधीही कमी होत नाही हे सांगणारा एक महान संदेश आहे. या कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते आता ऐका. आपण कसे वागलो पाहिजे आणि कोणत्या कृती केल्या पाहिजेत हे समजून घेऊया, जेणेकरून येणाऱ्या काळात आपण सुरक्षित आणि शांत राहू शकू. ही एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची आणि धर्माच्या मार्गावर परत येण्याची. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे अचल श्रद्धा आणि नामस्मरण. कसं कराल? भगवंतावर, तुमच्या कुलदेवतेवर आणि विशेषतः संत बाळूमामांवर दृढ श्रद्धा ठेवा. तुमच्या मनात मी धर्मपरायण जीवन जगेन, माझे कर्तव्य निष्ठेने पार पाडेन आणि संकटातही धैर्य न सोडता ईश्वराच्या कृपेने मार्ग काढेन असा संकल्प करा. दररोज नित्यनेमाने ओम बाळूमामाय नमः या मंत्राचा जप करा. नामस्मरणामुळे आंतरिक शुद्धी होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन शांत व स्थिर राहते. ज्या संतांनी हे भाकीत केले त्यांच्या चरणी आपले मन अर्पण करा. त्यांच्या दिव्य ऊर्जेचे स्मरण केल्याने तुम्हाला मानसिक बळ आणि संरक्षण मिळेल. ही एक शक्तिशाली कंपनी आहेत जी तुमच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध करतात. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे धर्मपरायण कर्म आणि नीतिमत्ता. कसं कराल? नेहमी सत्याचा मार्ग धरा. खोटेपणा, फसवणूक, लोभ आणि मत्सर यांपासून दूर राहा. दुसऱ्यांचे वाईट करून कधीच स्वतःचे भले होत नाही हे लक्षात ठेवा. हे कर्मसिद्धांताचे मूळ आहे. गरजूंना मदत करा. दुःखी माणसाच्या पाठीशी उभे राहा. दान हे महाकर्म आहे. विशेषतः अन्नदान, वस्त्रदान आणि गोदान हे अनेक संकटांतून तुम्हाला तारून नेतात. निष्काम कर्मयोगाचे पालन करा. कोणत्याही जीवाचा, माणसाचा किंवा प्राण्याचा छळ करू नका. तुमच्या कर्मात करुणा आणि दयाभाव असू द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे भले करता तेव्हा तुमच्यासाठीही चांगले मार्ग उघडतात. तिसरा उपाय निसर्गाचा आदर आणि संवर्धन आहे. कसं कराल? बाळूमामा स्वतः निसर्गाशी एकरूप होते. आपणही निसर्गाचा आदर करा. झाडे लावा, पाण्याची बचत करा आणि पर्यावरणाची काळजी घ्या. पंचमहाभूतांचा आदर करा. भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. हे केवळ बाह्य जग नव्हे, तर तुमच्या शरीरातील आणि मनातील संतुलनही राखते, जे आयुर्वेदाचे मूळ तत्व आहे. निसर्गाशी चांगले संबंध ठेवल्यास निसर्गही तुम्हाला संकटांपासून वाचवतो. प्रत्येक लहान कृती, जसे की कचरा न टाकणे किंवा पाणी वाया न घालवणे, हे मोठे बदल घडवते. चौथा उपाय म्हणजे विनम्रता आणि संस्कार. कसं कराल? मी मोठा असा अहंकार मनात ठेवू नका. बाळूमामा सांगतात, काळ कोणालाही मोठं किंवा लहान करून दाखवतो. नम्रता हेच खऱ्या माणुसकीचे लक्षण आहे. आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. त्यांचे आशीर्वाद हे तुमचे खरे धान आहे. तरुणांनी संस्कार आणि नीतिमत्ता जपली पाहिजे. नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. संवादाने आणि समजूतदारपणाने कलह टाळा. अहंकार माणसाला एकटा पाडतो, तर विनम्रता संबंध दृढ करते. आपल्या संस्कृतीतील हे मूल्य जपणे आज सर्वात महत्त्वाचे आहे. पाचवा उपाय म्हणजे दूरदृष्टी आणि तयारी. कसं कराल? बाळूमामांनी शेती आणि वैरणीबद्दल जे सांगितले त्यातून साठवणुकीचे महत्त्व स्पष्ट होते. भविष्यातील अनिश्चिततेसाठी अन्न, पाणी आणि आवश्यक वस्तूंची दूरदृष्टीने साठवणूक करा.
अनावश्यक भीती किंवा काळजी न करता संभाव्य परिस्थितीसाठी मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तयारी करा. आत्मचिंतन करून आपल्या कमतरता दूर करा आणि आंतरिक बळ वाढवा. हेच आधुनिक मानसशास्त्राचेही सूत्र आहे. आजची तयारी तुम्हाला उद्याच्या संकटांपासून वाचवेल. नियोजनबद्ध जीवनशैली तुम्हाला प्रत्येक वादळाला सामोरे जाण्याची शक्ती देईल. तुम्ही या मार्गावर चालल्यास बाळूमामांच्या कृपेने तुम्हाला खालील अद्भुत लाभ मिळतील. का कराल हे उपाय? कारण सर्वात मोठ्या संकटातूनही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि बाळूमामा स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. अनिश्चिततेच्या काळातही तुमचे मन शांत, स्थिर आणि भयमुक्त राहील. तुमच्या जीवनात धर्म, श्रद्धा आणि नीतिमत्ता वाढेल, ज्यामुळे आध्यात्मिक उन्नती होईल. नारात सुख शांती नांदेल. नैसर्गिक आणि धार्मिक जीवनशैलीमुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि अनेक व्याधींपासून मुक्ती मिळेल. तुमच्या कर्माचे फळ मिळेल आणि तुम्ही आर्थिक संकटातून मार्ग काढू शकाल. हे सर्व लाभ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. बाळूमामांचे जीवन हेच एक उत्तम उदाहरण आहे. का? कारण ते एक साधा मेंढपाळ होते, ज्यांनी निसर्गाशी आणि प्राण्यांशी एकरूप होऊन ईश्वरी चेतना अनुभवली. त्यांच्या मेंढ्या, त्यांचे कुत्रे हेही त्यांच्या भक्तांसाठी पूजनीय बनले. त्यांनी कधीही स्वतःच्या वैभवाचा विचार केला नाही, तर कायम समाजाचा आणि भक्तांच्या कल्याणाचा विचार केला. त्यांची साधी राहणी, उच्च विचार आणि अचल श्रद्धा हेच आपल्याला या कठीण काळात मार्ग दाखवतात. त्यांची भाकणूक ही केवळ घटनांची नोंद नाही, तर कर्मसिद्धांत आणि पुरुषार्थाचे महत्त्व सांगणारी एक गहन शिकवण आहे. जसे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुमचा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, फळांवर नाही. माझ्या प्रिय आत्म्यांनो, बाळूमामांची भाकणूक हा केवळ एक इशारा नाही, तर धर्म, कर्म आणि श्रद्धेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करणारा एक ईश्वरी संदेश आहे. हा काळ निश्चितच आव्हानात्मक असेल, पण जो धैर्य ठेवेल, जो धर्माच्या मार्गावर चालेल, जो नम्र राहील आणि ज्याच्या मनात अचल भक्ती असेल, त्याला बाळूमामा कधीच एकटे सोडणार नाहीत. त्यांनी वचन दिले आहे की ज्याच्या मनात भक्ती आहे त्याला मी सोडणार नाही, त्याच्या पाठीशी उभा राहीन, त्याचं रक्षण करीन. म्हणून गर्व सोडून सत्याच्या मार्गावर चला, चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि देवावर दृढ श्रद्धा ठेवा, कारण बाळूमामा सदैव तुमच्यासोबत आहेत, तुमचं रक्षण करण्यासाठी. यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानं तद् योगैरपि गम्यते. एकम सांख्यम च योगम च यः पश्यति सः पश्यति. म्हणजे जो पुरुष सांख्ययोगाने प्राप्त होणारे स्थान प्राप्त करतो, तोच योगानेही प्राप्त करतो. जो सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्ही एकाच स्वरूपाचे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहणारा आहे. याचा अर्थ ज्ञानाचा मार्ग असो किंवा कर्माचा, शेवटी परमेश्वराची प्राप्ती हेच अंतिम सत्य आहे. ओम नमः शिवाय.